मी आज करणार आहे ओल्या नारळाची चटणी। ही चटणी तुम्ही आप्पे, डोसे, इडली बरोबर खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी सर्वप्रथम कढीपत्ता, आलं, लसूण, 4 हिरव्या मिरच्या, ओलं नारळ चिरून घेतला आहे, पुदिना, कोथिंबीर, फुटाण्याची डाळ व शेंगदाणे भाजून घेतले आहे। ही चटणी तुम्ही एकदा करून पहा, ही नक्कीच हॉटेलसारखी चव तुम्हाला देऊन जाईल। या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर सेम अण्णा लोकांची जशी चटणी असते तशीच ही चटणी आपल्याला मिळून जाईल। हे सर्व मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। हे तुम्ही जास्त बारीक नाही वाटायचं, थोडंसं रवाळच ठेवायचं। नारळाच्या चटणीला शेंगदाणे टाकल्यामुळे ही चटणी मिळून येते। आता हे सर्व मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी टाकू शकता। तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकायचं आहे व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। आता मी यामध्ये 2 चमचे दही टाकणार आहे। तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही यात थोडेसे लिंबूही पिळू शकता, पण दह्यामुळे ह्या चटणीची टेस्ट अनेकच वाढते, जी सेम आपल्याला हॉटेलसारखी लागते। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं का आपण याला तडका देणार आहोत। दोन पळ्या तेलामध्ये जिरी व मोहरीची मी फोडणी देणार आहे। जिरी व मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कढीपत्ता टाकून आपल्याला ह्या चटणीला तडका द्यायचा आहे। ही चटणी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे तेवढीच खायलाही भन्नाट लागत आहे। नक्कीच ही चटणी घरी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा व माझा चॅनल सबस्क्राईब करा व नक्कीच एकदा ही चटणी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। थँक्यू।